नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मग आपण क्वेश्चन ॲनालिसिस सिरीजमध्ये खास मुंबईसाठी किंवा मुंबईमधून जे वर्दी घेऊन येणार आहेत त्यांच्यासाठी एक सिरीज चालू केलेली आहे। आणि नुकतंच आपल्याला थोडीशी माहिती भेटलेली आहे की 1 ते 1.5 महिन्यात आपली मुंबईची राहिलेली एक्झाम होणार आहे। तर त्या हिशोबाने आपण ही सिरीज चालू केलेली आहे। तर बघा, आज आपण जिओग्राफीचे क्वेश्चन इथे घेऊन आलेलो आहेत, जे की खूप इम्पॉर्टंट आहेत आणि फॅक्च्युअल क्वेश्चन आहेत, जे की तुमच्या एक्झाममध्ये ह्याच्यातले 1-2 जरी उतरले तरी आपला व्हिडिओ पाहिलेलाचा सार राहणार नाही। तर बघा, पहिला क्वेश्चन आहे, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर सर्वात लांब नदी आहे गोदावरी नदी। तर पुढचा प्रश्न आहे, कृष्णा नदीचा उगम कोठे आहे? तर कृष्णा नदीचा उगम कोठे झालेला आहे? तर तो झालेला आहे महाबळेश्वर येथे। तसंच आपला पुढचा प्रश्न पाहूया आपण, तापी नदी कोणत्या राज्यातून महाराष्ट्रात प्रवेश करते? तर बघा, तापी नदी ही मध्य प्रदेश या राज्यातून महाराष्ट्रात प्रवेश करते। तर बघा, हा आपला महाराष्ट्राचा नकाशा जो आहे, तर अशा प्रकारे मी तुम्हाला इथं समजून सांगत आहे। तर तापी नदी बघा, इथून एकदा प्रवेश करते, पुन्हा थोडी वरती जाऊन पुन्हा डबल असा प्रवेश करत आहे। म्हणजेच ही वरती कोणतं राज्य आहे? मध्य प्रदेश। आणि आपल्याला प्रश्न काय विचारला आहे, तापी नदी कोणत्या राज्यातून महाराष्ट्रात प्रवेश करते? तर तापी नदी महाराष्ट्रातून इथून एकदा प्रवेश करते आणि थोडी पुढे गेल्याच्यानंतर पुन्हा मध्य प्रदेशमध्ये जाते आणि पुन्हा प्रवेश करते। अशा प्रकारे तापी नदी 2दा महाराष्ट्रात प्रवेश करते। पुढचा प्रश्न आहे, वैनगंगा नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते? तर वैनगंगा नदी भंडारा जिल्ह्यातून वाहत आहे। पुढचा प्रश्न आहे, कोयना धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे? तर कोयना धरण कोयना नदीवर बांधलेले आहे। तर बघा, अशा प्रकारे अगदी आपण इथे फॅक्च्युअल क्वेश्चन घेतलेले आहे, जे की तुम्हाला जिओग्राफीचे क्वेश्चन ह्याच्यातून कव्हर होणार आहेत। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगाची दिशा कोणती आहे? तर महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगाची दिशा कोणती आहे? उत्तर दक्षिण अशी ही दिशा आहे। तर बघा, आपण हा महाराष्ट्राचा नकाशा जर पाहिला गेला तर ह्याच्यामध्ये कशा प्रकारे महाराष्ट्राची सह्याद्री पर्वताची दिशा आहे? तर बघा, उत्तरेकडून तर अशा प्रकारे इथे दक्षिणेकडे ही महाराष्ट्राची सह्याद्री पर्वतरांग विस्तारलेली आहे। पुढचा क्वेश्चन आहे, सह्याद्री पर्वतरांगेत कोणता सर्वात उंच शिखर आहे? तर सह्याद्री पर्वतरांगेत म्हणजे ही जी सह्याद्री पर्वतरांग आहे, तर ह्याच्यामध्ये सर्वात उंच शिखर कोणतं आहे असा प्रश्न आहे। तर ते आहे कळसुबाई, त्यालाच कळसुबाई पण म्हणतात। तर कळसुबाई हे शिखर सर्वात उंच शिखर आहे, जे की महाराष्ट्रातलं सगळ्यात उंच शिखर आहे। पुढचा प्रश्न पाहूया, अजिंठा पर्वतरांगा कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर अजिंठा पर्वतरांगा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते आहे औरंगाबाद जिल्हा। नेक्स्ट क्वेश्चन आहे, लोणार सरोवर कोणत्या प्रकारचे सरोवर आहे? तर लोणार सरोवर हे ज्वालामुखीय प्रकारचे सरोवर। नेक्स्ट क्वेश्चन आहे, भीमाशंकर हे कोणत्या नदीचं उगमस्थान आहे? तर भीमाशंकर हे कोणत्या नदीचं उगमस्थान आहे? तर ते आहे भीमा नदीचं उगमस्थान हे भीमाशंकर आहे। भीमा नदीचं उगमस्थान भीमाशंकर आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर तो आहे अहमदनगर हा जिल्हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा जिल्हा आहे। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? तर आत्ताच आपण मोठा जिल्हा पाहिला, तर आता लहान जिल्हा कोणता आहे? तर तो आहे मुंबई शहर हे महाराष्ट्रातला सर्वात लहान जिल्हा आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, सर्वाधिक साखर कारखाने असलेला जिल्हा कोणता? तर बघा, सर्वाधिक साखर कारखाने असलेला जिल्हा कोणता आहे? तर तो आहे सोलापूर। तसंच पुढचा प्रश्न आहे आपला, महाराष्ट्रातील महालक्ष्मी सह्याद्री पर्वताच्या कोणत्या भागात आहे? तर महाराष्ट्रातली महालक्ष्मी सह्याद्री पर्वताच्या कोणत्या भागात आहे? तर ते आहे कोल्हापूरची जी महालक्ष्मी म्हणतो आपण, तर ही कोल्हापूरमध्ये आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, विदर्भातील सर्वात मोठे शहर कोणते आहे? तर विदर्भातले सगळ्यात मोठे शहर कोणतं आहे? तर ते आहे नागपूर। तर बघा, पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील मुख्य नगदी पीक कोणते आहे? तर महाराष्ट्रातले मुख्य नगदी पीक आहे ऊस। तसंच पुढचा प्रश्न आहे, कोकणात प्रामुख्याने कोणते फळ उत्पादन केले जाते? तर कोकणात प्रामुख्याने आंबा या फळाचं उत्पादन केलं जातं। तसंच दुसरे देखील उत्पादन घेतलं जातं, जसं की काजूचं आहे। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वाधिक भात उत्पादन करणारा जिल्हा कोणता आहे? तर सर्वाधिक भात म्हणजे राईसचं उत्पादन करणारा जिल्हा आहे रायगड जिल्हा, जो की कोकणात आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्रातील सर्वाधिक कापूस उत्पादन करणारा भाग कोणता आहे? तर बघा, महाराष्ट्रातील सर्वाधिक कापसाचं उत्पादन विदर्भात केलं जातं। तसंच पुढचा प्रश्न पाहूया, महाराष्ट्रातील सर्वाधिक द्राक्ष उत्पादन करणारा कोणता जिल्हा आहे? तर महाराष्ट्रातील सर्वाधिक द्राक्षाचं उत्पादन नाशिक जिल्ह्यात केलं जातं। नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्रातील औद्योगिक राजधानी कोणते शहर आहे? तर औद्योगिक राजधानी म्हणून मुंबई शहराची ओळख आहे। तसंच पुढचा प्रश्न पाहूया, पुणे कोणत्या उपनगरी क्षेत्रासाठी प्रसिद्ध आहे? तर पुणे हे IT हब म्हणून प्रसिद्ध आहे।
तसंच पुढचा प्रश्न आहे, ऑरेंज सिटी म्हणून कोणते शहर ओळखले जाते? तर ऑरेंज सिटी म्हणून कोणते शहर ओळखले जाते? तर नागपूर. ऑरेंज सिटी म्हणजे संत्रीचं उत्पादन तिकडे जास्त झालेलं आहे किंवा जास्त होत आहे म्हणून ऑरेंज सिटी म्हणून नागपूरची ओळख आहे. तसंच नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्रातील ज्वालामुखी उद्रेकामुळे तयार झालेले पठार कोणते आहे? तर महाराष्ट्रातील ज्वालामुखी उद्रेकामुळे तयार झालेल्या पठाराचं नाव आहे डेक्कन ट्रॅप. तसंच नेक्स्ट क्वेश्चन आहे, महालक्ष्मी रेस कोर्स कोणत्या शहरात आहे? तर महालक्ष्मी रेस कोर्स हे मुंबई शहरात आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, महाराष्ट्रातील सर्वात मोठे जलाशय कोणते आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे जलाशय आहे जायकवाडी जलाशय. तसंच नेक्स्ट क्वेश्चन आहे, उजनी धरण कोणत्या नदीवर आहे? तर उजनी धरण भीमा नदीवर आहे. पुढचा प्रश्न पाहूया, गोदावरी नदीचे त्रिवेणी संगम कोणत्या ठिकाणी आहे? तर गोदावरी नदीचे त्रिवेणी संगम नाशिक येथे आहे. पुढचा प्रश्न आहे, भाटघर धरण कोठे आहे? तर भाटघर हे धरण तर खूप इम्पॉर्टंट आहे, याच्यावर खूपदा क्वेश्चन पण आलेला आहे. तर ते आहे पुणे जिल्ह्यात. पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्रातील जलसंधारणासाठी प्रसिद्ध योजना कोणती? तर महाराष्ट्रातील जलसंधारणासाठी प्रसिद्ध योजना आहे जलयुक्त शिवार अभियान. ह्या योजनेमुळे आपल्या महाराष्ट्रातील जलसंधारणाची थोडंसं प्रमाण वाढलेलं आहे. तसंच पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात सर्वाधिक उष्ण तापमान कोणत्या भागात आहे? तर सर्वाधिक उष्ण तापमान जर पाहायला गेलं तर ते विदर्भामध्ये आहे. तसंच नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्राच्या किनारपट्टीचे हवामान कोणत्या प्रकारचे आहे? तर बघा, महाराष्ट्राची जी किनारपट्टी आहे त्याला आपण कोकण किनारपट्टी पण म्हणतो. तर तिकडचं हवामान कसं आहे? तर समशीतोष्ण प्रकारचं आहे. तसंच नेक्स्ट क्वेश्चन आहे, मान्सूनचा प्रभाव महाराष्ट्रात कोठून सुरू होतो? तर मान्सूनचा प्रभाव महाराष्ट्रात कोकणापासून सुरू होतो. म्हणजे कोकण महाराष्ट्राच्या पश्चिमेला असल्यामुळे अरबी समुद्रावरून जे येणारे वारे आहेत आणि ते म्हणजे मान्सून घेऊन येणारे वारे आहेत, त्यामुळे अगोदर तिकडे पाऊस पडतो कोकणामध्ये, तिकडून सुरुवात होते आणि मग महाराष्ट्रात अशा प्रकारे पाऊस दाखल होतो. तसाच पुढचा प्रश्न पाहूया, महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते आहे? तर महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे आंबोली. पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्रातील वाळवंटी भाग कोणता आहे? तर महाराष्ट्रातला वाळवंटी भाग आहे जळगाव आणि धुळे. वाळवंटी का म्हटलं तर इकडचं एकदम असं जमीन सुपीक नाही आहे जास्त, किंवा तिकडे पावसाचं प्रमाण देखील खूप कमी आहे, म्हणून तिकडे वाळवंटी भाग जास्त असल्यासारखं आपल्याला जाणवतं. तर पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वाधिक जैवविविधता असलेले ठिकाण कोणते? तर महाराष्ट्रातील सर्वाधिक जैवविविधता असलेले ठिकाण आहे पश्चिम घाट, त्यालाच आपण सह्याद्री पर्वत देखील म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोठे आहे? तर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोल्हापूर, सातारा या 2 जिल्ह्यांचा मिळून सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आहे हा. तसंच नेक्स्ट क्वेश्चन आहे, नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? तर नवेगाव राष्ट्रीय उद्यान हे गोंदिया जिल्ह्यात आहे. पुढचा प्रश्न पहा, गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान कोठे आहे? तर गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान नागपूरला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे जनक कोण? तर महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे जनक आहेत डॉक्टर व्ही.डी. सावरकर. तर बघा, अशा प्रकारे आपण इथे 40 क्वेश्चन घेतलेले आहेत GSचे, जे की संपूर्ण क्वेश्चन आपले जिओग्राफीचे होते. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि मुंबईची तयारी करणाऱ्या मुलांनी सतर्क राहायला हरकत नाही, लवकरात लवकर तुमची एक्झाम होणार आहे. त्या हिशोबाने आपण ही नवीन सिरीज चालू केलेली आहे. फक्त मधून जे पेपर देणार आहेत किंवा मुंबईमधून जे वर्दी घेऊन येणार आहेत त्यांच्यासाठी ही सिरीज चालू आहे. तर सिरियसली थोडंसं अभ्यास करा आणि थोडंसं सिरियस व्हा, कारण तुम्हाला वाटत असेल आता आपली परीक्षाच होणार नाही, तर तसं काही नाही. पुढच्या 1 ते 1.5 महिन्यात तुमची नक्की एक्झाम होणार आहे. त्या हिशोबाने अभ्यास करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.